अजितदादा यांनी खंबीर साथ मला दिली. त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि तो जो स्नेह आमचा वाढला तो त्यामुळेच वाढला कारण चांगल्या कामाला कधीच अजितदादांनी, म्हणजे तेव्हा काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत. परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादांनी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. त्याच्यामुळे मला खास त्यांची आज आठवण तर येते कारण या सगळ्या जो काही कालखंड आहे त्याच्यात ते एक मजबूत खांबासारखे माझ्यासोबत उभे राहिले आणि इतरही माझे सगळे मंत्री त्यावेळेला सोबत उभे राहिले. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आता साहजिकच आहे की या विधान परिषदेचं जे काही महत्त्व आहे त्या विधान परिषदेच्या महत्त्वाबद्दल मी मुद्दामून का सांगतोय, कारण हे सभागृह हे वरिष्ठ सभागृह, वरिष्ठांचं म्हणजे त्याला जर का विधानसभेमध्ये एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये मंजूर झाली तर त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे सभागृह निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि या सभागृहामध्ये साधारणतः कोण येतं तर विविध क्षेत्रातले जे सामाजिक, आता आपण ज्यांचा उल्लेख केला आजही आहेत, नाही अशातला भाग नाही, पण याच्यामध्ये साहित्यिक आहेत, विचारवंत आले पाहिजेत, शिक्षक मतदारसंघातून येतात, त्याच्यानंतर काही समाजसेवक आहेत, विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत की ज्यांच्याकडनं काहीतरी विचार आपण घ्यावेत आणि आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे विचारवंत हे मग नामनिर्देशित असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या निवडणुकांमधून असतील, हे या सभागृहात अपेक्षित असतात.